ठिकाणी सिंधुदुर्ग शिक्षण सेवकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. गतवर्षी आपण या ठिकाणी शिक्षण सेवकांचा जो मूलभूत हक्क आहे त्या संदर्भानं आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा आम्ही लावून धरला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ते सगळी प्रक्रिया पार पाडत असताना मधल्या कालखंडामध्ये जवळजवळ 14 शिक्षण सेवक हे आपल्यातून गेल्या 2 वर्षामध्ये निघून गेलेत. आणि एवढं होत असताना प्रशासनाने आणि इथल्या अधिकारी वर्गाने कधीच तो संवेदनशीलपणे मुद्दा हाताळला नाही. आणि हे सगळं घडत असताना या एप्रिलच्या 7 तारखेला कोल्हापूर खंडपीठामध्ये त्या संदर्भात सुनावणी चालू असतानाच 4 तारखेला आपल्या कणकवली तालुक्यातील ऐनगावचे प्रशांत तांबे सर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा चालू असताना तिथल्या डिहायड्रेशनमुळे त्यांच्या शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाली आणि ते केवळ 2 दिवसामध्ये आपल्यातून निघून गेले. आणि हा धक्का जो आहे तो आम्ही त्यांच्यासोबत काम करणार सगळ्या शिक्षकांना सावरण्यासारखा नाही. आज त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती ही अशी आहे की त्यांचे वडील पॅरालिसिसने अंथरुणावरती आहेत, त्यांची आई एक आहे आणि विवाहित बहीण आणि मिसेस जी आहे या कणकवली शहरामध्ये एका कापड व्यावसायिक दुकानामध्ये काम करत होती. आज त्यांचं कुटुंब वाऱ्यावर आहे. त्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हा एल्गार सिंधुदुर्गातून शिक्षण सेवकांच्या समान पगार यासाठी आणि सगळ्या ज्या कुटुंबाची भौतिक जबाबदारी जी आहे त्यांच्या अनुकंप तत्वाची जी मागणी आहे ती शासनापर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेला या कृती समितीचे जावेद तांबोळी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, अमृता चव्हाण मॅडम आहेत, बाविस्कर सर आहेत आणि इतर आमचे सगळे सहकारी बांधव आहेत. आम्ही या अनुषंगाने जो काही कृती कार्यक्रम राबवतोय त्याची सविस्तर माहिती जावेद तांबोळी सर हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो. तुमच्या सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल वेब मीडियाचे सर्व पत्रकार, छायाचित्रकारांचं खरं तर मागच्या वर्षी आपण इथंच पत्रकार परिषद घेतली होती शिक्षण सेवकांच्या हक्कासाठी. खरं तर आता पुन्हा एका वर्षानंतर ही आपली पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आहे. याचं कारण आहे आपल्याच कणकवली तालुक्यातील ऐनल या गावचे शिक्षण सेवक प्रशांत तांबे जे आमचे सहकारी, अतिशय मनमिळावू सहकारी होते, त्यांचं दुःखद निधन झालं 4 एप्रिल रोजी. आणि ही पत्रकार परिषद त्यांना आदरांजली सभा देण्याची माहिती देण्यासाठी, तसंच कॅन्डल मार्च आम्ही काढतोय. आता हा कॅन्डल मार्च आणि आदरांजली सभा का करतोय तर याचं कारण आहे आत्तापर्यंत जवळजवळ 14 शिक्षण सेवक आपल्या राज्यामध्ये मृत झाले. जवळजवळ प्रशांत तांबे सरांचं 1 वर्ष आता ते सेवेत जाणार होते, म्हणजे पूर्ण वेतन त्यांना लागू होणार होतं. मात्र 2 वर्ष शासकीय सेवा केली आणि आता 1 वर्षानंतर ते सेवेत येणार होते, मात्र त्यांचं दुःखद निधन झालं. आणि यानंतरही शासनाकडून कोणतीही तुटपुंजी मदत त्या कुटुंबाला मिळणार नाही आहे, ना अनुकंपा नोकरी मिळणार आहे, ना कोणतंही सेवा संरक्षण आहे. आणि अशा अजून किती प्रशांत तांबेची वाट हे शासन पाहणार आहे असा सवाल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि या कॅन्डल मार्च आणि आदरांजली सभेच्या माध्यमातून आम्हाला शासनाला विचारायचं आहे. म्हणून आम्ही येत्या 18 एप्रिल रोजी शनिवारी कणकवली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते कणकवलीच्या बाजारपेठपर्यंत कॅन्डल मार्च काढणार आहोत आणि त्या ठिकाणी आदरांजली सभा घेऊन राज्यभरातल्या शिक्षण सेवकांच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा आम्ही या आदरांजली सभेच्या माध्यमातून मांडणार आहोत. यामध्ये प्रशांत तांबे यांच्यासहित आत्तापर्यंत राज्यातले मृत झालेले जे शिक्षण सेवक आहेत त्या शिक्षण सेवकांना आम्ही या सभेतून आदरांजली देणार आहोत आणि आमच्या व्यथा शासनाने ऐकाव्यात आणि पुन्हा असे प्रशांत तांबे पुन्हा काल परवाच यवतमाळमध्ये गायकवाड म्हणून एक शिक्षण सेवक आहेत, त्यांचंही निधन झालं आणि त्या शिक्षण सेवकांचं कुटुंब त्यांच्या जाण्यानं पूर्णतः उघड्यावर पडतं. करता पुरुष गेल्यामुळं काय अवस्था होते हे आपण सर्वसामान्य आम्ही सर्व शिक्षण सेवक असल्यामुळे हे जवळून पाहिलेलं आहे आम्ही. आता प्रशांत तांबे यांची घरची परिस्थिती इथं सांगणं खरंच ते आता शक्य नाही आहे, कारण अंगावर शहारे आणणारी त्यांची ती संपूर्ण परिस्थिती आहे. कदम सरांनी थोडक्यात या ठिकाणी ती माहिती सांगितलेली आहे. मात्र या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आणि आदरांजली सभेच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्ही आमच्या व्यथा ज्या आहेत त्या शासनापर्यंत आम्हाला यातून पोहोचवायच्या आहेत. सर्वात महत्त्वाची आमची मागणी आहे, शिक्षण सेवक रद्द करा. आता ही धोरणात्मक निर्णय असल्यामुळं त्याला खूप वेळ लागेल, पण निदान आम्ही जी कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेचा विचार करून जी महत्त्वपूर्ण आमची मागणी आहे की शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण द्या. शिक्षण सेवकाचं काही बरं वाईट झालं तरी त्यांना अनुकंपाखाली त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना
अनुकंपाखाली नोकरी द्या, अशा पद्धतीची आमची मागणी. आणि किमान बेसिक वेतन म्हणजे समान काम समान वेतन हे जे तत्व आहे, या तत्वानुसार शिक्षण सेवकांना समान वेतन द्यावं. कारण शिक्षण सेवक जे काम करतायत तेच इतर शिक्षकही काम करतायत. म्हणजे 15,799 हे तुटपुंज मानधन जरी हे शिक्षण सेवक घेत असले तरी काम मात्र जे इतर शिक्षक घेत आहेत, पगार घेत आहेत, तेच काम ते शिक्षण सेवक सुद्धा करतायत. म्हणून हा भेद न ठेवता शिक्षण सेवकांना समान काम समान वेतन या तत्वानुसार वेतन द्यावं, असं या आदरांजली सभेच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत.